पंचमः पाठः किं मिथ्या किं वास्तवम् आधुनिकं तंत्रज्ञानं मानवस्य कृते भौतिक विकासस्य विस्तीर्णं क्षेत्रम् उद्घाटयति इति तु सत्यमेव। आधुनिक तंत्रज्ञान मानवासाठी भौतिक विकासाची विस्तीर्ण क्षेत्रे खुली करतात हे खरेच आहे। तथापि तंत्रज्ञान साधनानां अत्यधिकः उपयोगः नूतनान् प्रश्नान् विघ्नान् सामाजिक समस्याः च निर्माति। तसेच तंत्रज्ञान साधनाच्या अधिक उपयोगामुळे नवीन प्रश्न सामाजिक समस्या निर्माण होत आहेत। मिथ्या तथा च वास्तवम् एतयोः मध्ये भेदः ज्ञातव्यः अस्माभिः। मिथ्या तसेच वास्तव या दोघांमधला फरक आपण जाणून घ्यायला हवा। आधुनिक कालस्य इयम् एव आवश्यकता। आधुनिक काळाची ही गरजच आहे। मुलांनो, इथे जे दोन प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरे तुम्ही तुमच्या भाषेत लिहायची आहेत। 13 वर्षीया तनया सुखासंदे उपविश्य एकेन हस्तेन कुरकुरिकां खादति अपरेण हस्तेन चलभाषं चालयति। तदानीं द्वारघण्टिकाम् आकर्ण्य माता द्वारम् उद्घाटयति। तनयायाः सख्यौ द्वारे एव स्थित्वा ताम् आह्वयतः। 13 वर्षाची तनया सोफ्यावर बसून सुखासंदे उपविश्य सोफ्यावर बसून एका हाताने कुरकुरिका म्हणजे कुरकुरे खाते, दुसऱ्या हाताने मोबाईल वापरत आहे। अपरेण म्हणजे दुसऱ्या हाताने मोबाईल वापरते आहे। तेव्हा दारावरची बेल वाजलेली ऐकून आई दार उघडते। तनयाच्या दोन मैत्रिणी, तनयायाः सख्यौ सांगितले म्हणून इथे दोन मैत्रिणी, तनयाच्या दोन मैत्रिणी दारातच उभ्या राहून तिला बोलावतात। श्रुती वदते तनये सत्वरं क्रीडनाय आगच्छ बहिः खेलामः। अगं तनया, लवकर खेळायला चल, बाहेर खेळूया आपण। तनया अहम गृहे एव खेलामि, मी घरीच खेळते। राजसी किम खेलसी, काय खेळतेस? तनया वदती चलभाषं दर्शयित्वा म्हणजे फोन बघून। एतस्मिन् चलभाषे यष्टिकन्दुकक्रीडा, पादकन्दुकक्रीडा, वाहनक्रीडा, पत्रक्रीडा, चतुरंगक्रीडा इत्यादयः सर्वाः क्रीडाः सन्ति। क्रीडाङ्गणं गत्वा खेलनस्य आवश्यकता एव नास्ति। अहं न आगच्छामि। सख्यौ क्रीडार्थं निर्गच्छतः। माता पाकगृहं गच्छति। तनया चलभाषे युद्धक्रीडायां मग्ना। तनया म्हणते मोबाईल दाखवून, या मोबाईल मध्ये हॉकी, फुटबॉल, वाहनांचा खेळ, पत्ते, चतुरंग क्रीडा इत्यादी सर्व प्रकारचे खेळ आहेत। क्रीडांगणावर जाऊन खेळण्याची आवश्यकताच नाही। मी येत नाही। दोघी मैत्रिणी खेळायला जातात। निर्गच्छतः म्हणजे खेळायला निघून जातात। बघा इथे उपसर्ग लागलेला आहे निर्गच्छतः। दोघी मैत्रिणी खेळायला जातात। आई स्वयंपाकघरात जाते आणि तनया मोबाईलवर युद्धाचा खेळ खेळण्यात मग्न असते। तनया वदती स्वगतम
एतस्यां क्रीडायां एषः सैनिकः मृतः अपरः च मारणीयः सर्वे सैनिकाः मृताः हे जितं मया खेलः समाप्तः तनया पाकगृहं गच्छति अम्ब बुभुक्षिता अस्मि तनया स्वतःशीच बोलते या खेळात हा एक सैनिक मेला आणि दुसरा मारायचा आहे अपरहाच मारणीय दुसरा मारायचा आहे सर्व सैनिक मेले हे जिंकले मी आणि खेळ संपला तनया स्वयंपाकघरात जाते आणि म्हणते आई भूक लागली आहे माता वदती तनये मम चलभाषे एतानि छायाचित्राणि पश्य तनया खाद्यपदार्थानां छायाचित्राणि पश्यति आई म्हणते तनया माझ्या मोबाईल मधील ही छायाचित्रे बघ तनया ती खाद्यपदार्थांची छायाचित्रे पाहते तनया वदती मातः मातः पिझ्झा पावभाजी सिझलर्स इत्यादीनि खाद्यानि दृष्ट्वा लालयितं मे मुखम कृपया किमपि यच्छतु आई पिझ्झा पावभाजी सिझलर्स इत्यादी खाण्याचे पदार्थ पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले कृपा करून मला काहीतरी खायला दे लालयितं म्हणजे तोंडाला पाणी सुटले माता वदती चलभाषे दृष्टवती खलु अधुना खाद्यपदार्थानां आवश्यकता एव नास्ति अहम न यच्छामि आई म्हणते मोबाईल मध्ये खाद्यपदार्थ तू पाहिलेच आहेस आता तुला खाद्यपदार्थांची गरज नाहीये मी नाही देणार तनया वदती चलभाषे भोजनं दृष्ट्वा बुभुक्षा शांता कथं भवेत तनया म्हणते मोबाईल मधील जेवण पाहून भूक कशी भागेल माता वदती यदि एतत् सत्यं तर्हि कथं न जानासि यत् चलभाषेण क्रीडित्वा व्यायामः न भवति स्वास्थ्यरक्षणं न भवति आई म्हणते जर हे खरे आहे तर मोबाईलवर खेळ खेळून व्यायाम होणार नाही हे कसे समजत नाही तुला आरोग्य कसे राखले जाईल आरोग्याची काळजी कशी घेतली जाईल तनया म्हणते तनया वदती परम मातः मह्यम रोचते तत् चलभाषेण क्रीडनम पण आई मला मोबाईलने खेळणे आवडते माता वदती तनये यद्यत् रोचते तत्तत् सर्वं स्वास्थ्यकरं हितकरं आरोग्यपूर्णं न भवति सम्यक् क्रीडा पौष्टिकम् अन्नं रात्रौ निद्रा आरोग्याय भवति चलभाषे आभासात्मकं विश्वं न वास्तवम् आई म्हणते तनया जे जे आपल्याला आवडते ते आरोग्यासाठी चांगले फायदेशीर आणि आरोग्यपूर्ण नसते योग्य प्रकारे खेळणे पौष्टिक अन्न रात्रीची झोप याने आरोग्य टिकते आरोग्य चांगले राहते मोबाईल मधील आभासात्मक विश्व हे वास्तव नाहीये हे खरं नाहीये तनया वदती तर्हि किं चलभाषस्य उपयोगः एव न करणीयः मग काय मोबाईलचा उपयोग करायचाच नाही का माता वदती तथा न आवश्यकतानुसारं योग्यः उपयोगः करणीयः एव किंतु अति सर्वत्र वर्जयेत तसे नव्हे ग आवश्यकतेनुसार योग्य उपयोग करावाच पण सर्वच बाबतीत अतिरेक टाळावा सगळ्याच गोष्टींचा अतिरेक टाळावा
तनया वदति आम मातः इतः परम चलभाषस्य योग्यम उपयोगम करोमि. होय आई, यापुढे मी मोबाईलचा योग्य उपयोग करेन.